राजेश, मी तुझं काय करू सांग मला. हा, आज इतके दिवस झाले तरी तुला अजूनही काही जमलेला नाही. हो मॅडम, लहानपणापासून आपला ब्रेन एकदम फर्स्ट गिअर मध्ये चालतो, स्लो. आणि त्यात संगीत म्हणलं तर गिअर बॉक्स तुटलाच म्हणून समजा. गाडी पुढे हलत नाही, तो गिअरचा दांडा हलत राहतो नुसता. काय रे, दर वेळेला गाडीचं उदाहरण काय देतोस तू स्वतःच गाडी वगैरे चालवतोस की काय? काय बंकस करता मॅडम? अहो मी अंध माणूस, मी कशी चालवणार गाडी? तो फ्रेंड ना आपला, तो सांगतो मी ऐकतो. हो हो हो, माहितीये, आता पाठांतरच झालंय. तुझ्या मित्राची गाडी आहे, त्या गाडीमध्ये बसून तू फिरतोस आणि त्याच गाडीमध्ये बसून तू गाणं गातोस. नाही, गात नाही, ट्राय मार. येत नाही ना. जर तुला माहितीये की तुला गाणं गाता येत नाही, मग का शिकतोयस तू गाणं? नक्की कोणाला इम्प्रेस करण्यासाठी ही एवढी सगळी मेहनत घेतोयस? हे बघ राजेश, तुलाही माहितीये की तुझे बिघडलेले सूर इतके पक्के आहेत ना की ते सुधारण्यासाठी पुढचा जन्म जाईल. मग का घेतोयस तू एवढी मेहनत? हा, सांग ना, कुणासाठी तरी घेतोयस? आता तर आपण फ्रेंड्स पण झालोय, सांग ना. होती आपली एक आयटम. आयटम? काय रे भाषा, आता लाजणं बंद कर आणि सांग. तुला कसं दिसलं मी लाजतोय ते? दिसलं मला, जसं तुला दिसतं की मी हसताना छान दिसते म्हणून, तसंच समज. बरं सांग आता. विचारलं होतं एकदा तिला, नाही म्हणली. कोण? प्रेमा तुसडगावकर, मागच्या गलीत राहायची. मग तेव्हा तुला कविता करण्याची आवड नव्हती? असं कसं होती ना. अरे मग म्हणून दाखवायची ना एखादी कविता. ऐकवली पण होती. कोणती? ऐका. निसर्गाच्या स्टोरी मध्ये एकदा लोचा झाला. चिकन्या पृथ्वीला बघून ढग तिच्यावर फिदा झाला. पृथ्वीने बी दिली विजेला ढगाची सुपारी, आणि ढगाच्या बाहेर आल्या ना भर दुपारी. रगडा राडा लोच्या कोपच्यात नेऊन खर्चा पाणी दिला. रडला ढग, पाऊस बनून पृथ्वीवरती आला. मग काय म्हणाली कविता ऐकल्यावरती? प्रेमा तुसड तुसड गावकर गेले पळून दुसऱ्या बरोबर, आणि राहिलास तू आणि तुझी कविता. असताय काय? ते आपला लोचा झाला ना, आणि म्हणून म्हणतो की मला गाणं शिकवा. तू लग्न का करत नाही? लग्न? आंधळ्या मुलीशी कोण करणार आहे लग्न? अगं असतात असे येडे ज्यांना दुसऱ्याच्या दिसण्यानं काय फरक पडत नाही. बर, असं जर मला कोणी भेटला ना तर मी नक्की विचार करेन. पण मी डोळस माणसाशी लग्न करीन, आंधळ्या माणसाशी नाही. का? म्हणजे राजाचा तर खरंच अंदाज आला. तन्वी, ये ना. हो. चल ये. कोणाला शोधतीयस? नाही, कोणाला नाही. मग ये ना, ये. वास झाला आता, नाही सण होत. आता सगळं सांगतो तिला. नाही, नको. आपण वचन दिलं होतं राजाला. का वचन दिलं कोणास ठाऊक. किती दिवस झाले अजूनही राजेशचा नंबर लागत नाही. राजेश, कुठेस तू? मला भेट नाही येऊन प्लीज. मला माहितीये त्या दिवशी माझी आई जे काही बोलली तेव्हापासून तू गायब झालायस. मला माहितीये तुझं प्रेम आहे माझ्यावर,
म्हणून तर अजयचं नाव ऐकल्यापासून तू निघून गेलास. प्लीज परत ये राजेश. मला माहितीये तू आंधळा नाहीये. मला बघायचंय तुला. एकदा प्लीज एकदा मला येऊन भेट. अरे आज तुम्ही इथे? चिरफाड नाही वाटतं? म्हणजे अगं म्हणजे ऑपरेशन्स वगैरे नाही का? काही काय बोलतेस ग? आई अगं मस्करी करतेय मी. काय झालं आई? अशी का बघतीयस तू? बोल. काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुम्ही तरी बोला. मी काय बोलू? आता तूच बोल. मी काय बोलणार आहे? काय चाललंय तुमचं? अगं यांना तुला काही विचारायचंय. समथिंग स्पेशल. काय? तन्वी, मला तुझ्याशी लग्न करायचंय. तू करशील माझ्याशी लग्न? आपल्याला तुझ्याशी लग्न करायचंय तन्वी. तन्वी कुठे हरवलीयस? मला थोडा वेळ हवाय. Not reachable. अगं झोप येत नाहीये का तुला? तुला आधी दिसत नव्हतं, पण आता तरी दिसतंय की अजूनही दिसत नाहीये. म्हणजे? अगं अजय एवढं करतोय तुझ्यासाठी. त्याच्यामुळे तुला जग दिसतंय, पण त्याचं प्रेम काही तुला अजून दिसत नाही. आणि मी काय ग बाळा, कसली वाट बघतेस? बोल ना. राजेश, अगं तो आंधळा आहे, पण तू आता आंधळी नाहीयेस. तुला तुझं आयुष्य दिसतंय, त्यातून तो आता कुठे आहे, काय करतोय, काही माहित नाहीये. हाय रूपा. स्नेहा. हो येस येस स्नेहा स्नेहा. नाईस नेम नाईस नेम. काय झालं आज लवकर सुट्टी झाली का? टॅक्सीच सापडत नाही सो बस स्टॉप. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं हँडल करेन. रिक्षा